प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझे पती रोहन यांची साक्ष आहे. जसं की आत्ताच आम्हाला संकेत ब्रदरनी सांगितलं की तुमची पण साक्ष द्या. तर खरोखर ही साक्ष आम्हाला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची आहे. हे सांगतात की मी माझ्या परिवारामध्ये माझी मोठी बहीण जी आहे तिचं तारण झालं होतं आणि SM जोशीमध्ये ती जात होती. आणि जेव्हा ती घरी मला येऊन सांगायची की तू एकदा मंदिरात ये, बघ कसे चमत्कार होतात, आजार बरे होतात, ट्यूमर HIV सारखे रोग बरे होतात. तर हे सांगतात की मी एक सायन्सचा स्टुडंट होतो आणि ती जे बोलायची ते मला खरोखर त्या गोष्टींवर मला विश्वास पटत नव्हता. पण ती नेहमी माझ्या मागं लागायची की तू एकदा ये, एकदा ये. तर मला असं वाटलं की चला ही सारखीच मागं लागते तर आपण एकदा जाऊया. आणि ते सांगतात की मी ज्या दिवशी म्हणजे 2008-9 या सालामध्ये ते त्यांची बहीण त्यांना मंदिरामध्ये घेऊन आली आणि ते सांगतात की मी SM जोशीमध्ये होतो आणि मला काहीच माहीत नव्हतं. येशूबद्दल एवढं काही मला माहिती नव्हतं, वचनाबद्दल माहिती नव्हतं. मी जस्ट आलो होतो बघायला की चमत्कार होतात कसे, हिलिंग होतात कसे, आरोग्य मिळतं कसं, हे जस्ट मी चेक करायला आलो होतो. आणि मी जस्ट बसलो आणि ते म्हणतात मला अजूनही आठवत आहे की पास्टर इतकं सुंदर वचन सांगत होते आणि मी इतकं मन लावून ते वचन ऐकलं आणि ते वचन जसं माझ्या हृदयामध्ये जाऊन माझ्या अंतःकरणाची शुद्धता करून माझं जीवन त्या क्षणी जे आहे बदलत गेलं. मला कळालं नाही की वचन ऐकताना माझ्या शरीरात माझ्या जीवनात काय बदल झाला. पण ते सांगतात की ज्या दिवशी 2009 या सालामध्ये SM जोशीमध्ये मी मंदिरात आलो होतो, वचन ऐकून माझ्या जीवनामध्ये जी शांती आली, मी स्वतः बघितले की खरोखर मी साक्ष ऐकल्या, माझं जीवन त्या क्षणी बदललं. मला कोणी फोर्स केला नाही, कोणी मला कुठल्याही प्रकारे दबाव टाकला नाही. मी स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि ते सांगतात की मी त्या दिवसापासून तर आज 2023 या सालामध्ये मी त्या दिवसापासून एकही दिवस मंडळी चुकवली नाही. मी येत गेलो, जसे जसे मी पास्टरांचे वचन ऐकत गेलो मला खूप काही शिकायला मिळालं. मी जगी गोष्टींमध्ये होतो, हळूहळू मी तिथनं बाहेर निघालो. माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये खूप मोठी एक साक्ष आली. मी माझं ग्रॅज्युएशन, माझं मास्टर डिग्री कंप्लीट केलं आणि मी जेव्हा पास्टरांचं वचन ऐकायचो मॅरेजबद्दल, ते सांगतात की मी जगामध्ये मॅरेज असं ऐकलं होतं आणि पास्टर तर काहीतरी इतकं छान सांगतात आहे. म्हणून ते म्हणाले की मी पण प्रार्थना केली की प्रभू मला पण आशीर्वादित वाईफ दे. आणि ते सांगतात की मग माझा विवाह झाला आणि अशा रीतीने जसं जसं मी मंदिरात येत गेलो, जसं जसं मी देवाचं वचन ऐकत गेलो, जसं मी ह्या मंदिरात पेरत गेलो मला परमेश्वराने आर्थिकरित्या आशीर्वादित केलं, भौतिकरित्या आशीर्वादित केलं, माझ्या आत्मिक जीवनामध्ये उन्नती केली, माझ्या मॅरेज लाईफमध्ये आज मला प्रभूने खरोखर सगळ्या रीत्याने ब्लेस केलं आहे. ही खरोखर त्याची कृपा आहे आणि देवबापाने मला योग्य मंडळीत घेऊन आलात. वचनाद्वारे प्रभूने माझं जीवन बदललं. एक सांगते की जेव्हा हे नवीनच चर्चमध्ये होते तेव्हा लोक असं चर्च सुटल्यानंतर जसं की आपण पास्टर सांगतात एकमेकांना भेटतात, तर ते अशी कोणाला तरी भेटत असताना 2 स्त्रिया बोलत होत्या की अरे ही मंडळी खूप आशीर्वादित आहे, ह्या मंडळीत जो पण येतं तो समृद्धी पावतो, त्याच्याकडे प्रॉस्परिटी येते. तर त्यांनी ते शब्द जस्ट ऐकले, म्हणजे ते इकडनं जात होते आणि त्यांनी सांगितलं की हो प्रभू मला पण समृद्ध व्हायचं आहे, मला प्रॉस्पर व्हायचं आहे, मला माझ्या जीवनात पुढं जायचं आहे. तेव्हा तर त्यांचं ग्रॅज्युएशन ते करत होते. परंतु ते सांगतात की खरोखर मी जसं ह्या मंदिरात आलो माझं स्वतःचं घर झालं, मला चांगली नोकरी लागली, आज मी IT-मध्ये ॲज अ मॅनेजरच्या पोस्टवर आहे आणि परमेश्वराने मला स्वतःच्या घराने, गाडीने आणि खरोखर आमच्या परिवारामध्ये एक आनंद आम्ही पाहत आहोत. माझे आई वडील बहीण सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराचं कार्य पाहत आहोत. भरपूर साक्ष नेहमी आमच्या जीवनामध्ये घडत आहे. आम्ही ह्या मंदिरामध्ये येऊन पास्टरांच्या वचनाद्वारे खूप आशीर्वादित झाला आहो. म्हणून खरोखर आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, पास्टरांना पण धन्यवाद देतो की नेहमी योग्य वेळी त्यांनी आम्हाला सुंदरशा वचनाने त्यांनी आम्हाला भरवलं आहे, आमची आत्मिक उन्नती केली आहे. की जसं ते नेहमी सांगतात की जेव्हा तुमचा जीव समृद्धी होईल तेव्हा तुम्ही देखील समृद्ध व्हाल. आणि जसं त्यांचा जीव समृद्धी होत गेला, प्रॉस्पर होत गेला, आपोआप प्रॉस्परिटी त्यांच्या जीवनामध्ये घडत गेली. तर आम्ही सगळं गौरव त्या जीवित परमेश्वराला देतो. ऑल ग्लोरी टू जीसस. प्रेज द लॉर्ड.